झाला जे देही उदास, रक्ताईसे झाला जे देही उदास, गेले असे आकाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आज या ठिकाणी गुरु नाम गुरु श्री वैकुंठवासी सुख सानंद सुख निवासी जोग महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अनेक वर्षापासून चालत आलेला हा नाम सप्ताह यावर्षी सुरुवात होऊन हा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. मी काय प्रसिद्ध कीर्तनकार नाही, के सांगितले काम ते उत्तपणा काम आहे. म्हणजे बुजगण आहे, बुजगण बुजगणाला मी लोक निघत माणसाने निघत लोक त्याला काय मान घेऊ नका. भगवंताचे एक निष्ठ भक्त होते, त्याच्याकरता मी हा या ठिकाणी अभंग घेतलेला आहे. कारण त्यांच्या ठिकाणी भागवतामध्ये सांगितलेले महात्म्याचे गुण परिपूर्ण रूपाने प्रतीक होत होते. कृपामूळ कर्तव्य तितिक्षुः सर्वदेहिनां सत्यसाधो समनवद्यात्मा समनु सर्वोपकारक. त्यांच्या ठिकाणी हे काय भागवतामध्ये सांगितलेले गुण त्यांच्या ठिकाणी परिपूर्ण रूपाने काय प्रतीत होत होते. कृपा रूपामध्ये दयाळू तुकाराम महाराजाच्या उक्तीप्रमाणे बुडत हे जनन देखणे येतो कळवळा म्हणून येतो कळवळा हिता येतो हिताच्या कळवळा हाती पडती म्हणून का. म्हणून त्यांच्या ठिकाणी सर्व प्राणी मात्रावर शिका दया होते. कोणाचाही द्रोह करीत नव्हते, त्यांचाही कोणी द्रोह करीत नव्हते आणि तेही कोणाचा द्रोह करीत नव्हते. आणि तितिक्षु कोणतं जरी दुःख आलं तरी ते काय सहन करीत होते. तुकाराम महाराजाच्या उक्तीप्रमाणे कोणी मारी, कोणी स्तुती करी, कोणी वंदी, कोणी मारी वंदी, कोणी वंदी, कोणी पूजा करी. म्हणजे हेही नाही हेही नाही असं ते त्यांच्या ठिकाणी हा तितिक्षु हा गुण काय परिपूर्ण रूपाने काय भरलेला होता. त्याचप्रमाणे सत्यता जी होती त्यांच्या ठिकाणी, ते सत्यची बोलत होते. पुन्हा सत्याच्या मार्गावरही चालत होते. कोणी निंदा केली, कोणी स्तुती केली तर ते आपला सत्याचा जो मार्ग होता ते काही सोडत नव्हते. निंदन तुम्ही तिने पुन्हा वास्तवंतु लक्ष्मी विशतु गथे गच्छेत मरणमस्तु युगांतरेव ज्ञानात कथा प्रवचनांची धीरा. ते कोणी चांगले निंदा करणारे असो किंवा स्तुती करणारे असो किंवा लक्ष्मी जरी आली किंवा लक्ष्मी गेली आणि आज त्यावेळेला मरण जरी आलं आणि युगांतरानंतर जरी मरण आलं तरी ते आपल्या पथावरून काय विचलित होत नव्हते. सर्वाला सब रूपाने पाहत होते. ते आपल्या संप्रदायामध्ये कोणी लहान असो, कोणी मोठा असो, कोणी कोणत्या पंथाचा असो, कोणी कोणत्या पंथाचा नसो, पुन्हा बाल असो वृद्ध असो, सर्वांना त्या ठिकाणी काय अधिकार होता.
ठिकाणी काय समबुद्धी होते, सर्वांना समरूपाने पाहत होते, आत्मरूपाने पाहत होते. आणि शेवटचा गुण म्हणजे परोपकार. आजकाल महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र रामनामाने काय ढवळून टाकला त्यांना. कोणताही असं गाव नाही की त्या ठिकाणी हरिपाठ चालतो, त्या ठिकाणी दरवर्षी सत्ता चालतो. पार्टीला जे असली तर 2 सत्ते, अन्य पार्टीला असली तर 3 सत्ते. हरी भगवान अवतार तुम्हाराया कारण उद्धाराया जनजीव. म्हणून जोग महाराज एक निष्ठ भक्त होते. म्हणून हा मी या ठिकाणी काय हा अभंगच्या निमित्त घेतलेला आहे. भक्तायसे गाना जे ही उदास गेले आशा पास निवारोनी. तुकाराम महाराज या अभंगामध्ये भक्ताचं लक्षण सांगतात. तुकाराम महाराज भक्ताचं लक्षण सांगतात. पण तुकाराम महाराज भक्त होते का याचा मी विचार करायला पाहिजे की नाही. भक्ताचा महिमा भक्त जाणती दुर्लभाची आणि कारण विद्वान विजानाती विद्वज्जन परिश्रम नाही बंगा विजानाती गुरवी प्रसव वेदना. विद्वानाला जाणण्याकरता विद्वानच लागतो. जो दिनभर हत्याच्या आत्यांतून पेटून झालेला मनुष्य विद्वानाला जाणू शकेल का? त्याच्याकरता विद्वानाला जाणण्याकरता विद्वानच लागतो. काय वाईट शकेल का? घरोघर बाईला भेटणं जाणण्याकरता घरोघर बाईच पाहिजे. म्हणून भक्तांना महिमा जाणण्याकरता काय भक्तच पाहिजे. लागतो एक नाही. मृदंग वाजवणार आहे तर मृदंग वाजवल्याला जाणील का दुसऱ्याला जाणील. तो गायनकार आहे तो गायनकारालाच जाणील. त्यांचा या गायनकाराचा मुलगा जी स्वरामध्ये रडतो बरं का. गायनकाराचा मुलगा सुद्धा गायनकाराला जाणतो. म्हणजे गायनकाराला जाणण्याकरता काय गायनकारच लागतो.
तर दारू पेणारा जाणतो, चटण्यावाला जाणतो, पुन्हा चोराला जाणतो. तर सांगण्याचे तात्पर्य मला जास्त त्या ठिकाणी की भक्त हा भक्तालाच जाणतो. तर तुकाराम महाराज भक्त होते ना, कारण त्याचा विचार करावा लागेल का नाही. तर तुकाराम महाराज भक्त होते याच्याकरता अनेक प्रमाण आहे. घेईन मी जन्म याच काकी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तरी आम्हाला त्यांच्या दुःखाची कोणत्याही प्रकारची भीती नाही. काळाच्या दुःखाची सुद्धा आम्हाला भीती नाही. भय चित्ती राहो खरुती शकेला, समर्पिलो देह भावे. काय झाले कोणाशी किंवा हरियाला हाती काय भय, हरियाला हाता मग काय म्हणता ते भय नाही जन्म घेता. आम्ही ज्याचे दास त्याचा पण नाही वास, तोही देवाचाही देव काय कलिकाळाचा देव. आम्हाला कलिकाळाची काय भीती. आम्ही भक्ती करतो. आम्ही भक्ती म्हणजे आम्ही देव आमच्या कंठामध्ये साठवलेला आहे. 14 म्हणी जयाच्या पोटी, तोची आम्ही साठविला कंठी. काय उणे आम्हा एक घरी, ओळखती द्वारे रिद्धी सिद्धी. जयाने तोडली घातले असून, तोची आम्हा कर जोडी आम्हाला हात जोडतो कोण भगवान. तोची आम्ही साकार भक्ती केला. भक्तीच्यामुळे आम्ही त्याला काय साकार पहिला निर्गुण होता. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, त्याला हात नव्हते, पाय नव्हते, डोळे नव्हते, डोळ्याला चष्मा नव्हता. काय नव्हतं, डोके नव्हतं, आकार निर्गुण पाहिला. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही त्याला भक्तीने काय साकार केला. साकार अनंत ब्रह्मांडे दयाच्या अंगी, संयमात मुंगी आम्हा समान. ठीक आहे, तू काय मुंगीच्या समान आहे आम्हाला. ठीक नाही, बुद्धी सिद्धी सुखे अनकल्या लाता या प्राकृता कोण मानी. तुका म्हणजे आम्ही झाले नराळी घेऊन याच्या भक्ती काय म्हणे. आम्ही अशी एकनिष्ठ भक्ती केली की आम्हाला हे संसारातलं जे पदार्थ तेवढे काय वांतीप्रमाणे लागतात.
ऐसे परीस नाही येते हरिनामे वीण इतले हे चित्त प्रपंचा पासोनी वमनते मनी बैसलेसे सोनी रूपे आम्हा मूर्तीचे समान माणिक पाषाण खाडखडे जैसे. तर सांगायचं तात्पर्य आम्ही अशी काही इष्ट भक्ती केली. त्या इष्ट भक्ती म्हणजे भक्तीमुळे आम्हाला जो आनंद झालेला आहे तो आनंद तर आम्ही त्याचं सेवन करतो पण दुसऱ्याला बी देतो. केवळ आपल्या करता आनंद सेवन करायचं आपण कुठे नाही तर काय आम्ही सेवन करतो आणि तुम्हाला बी देतो. असे तुकाराम महाराज भक्त होते. म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून भक्ताचं लक्षण सांगतात. भक्त तीन प्रकारचे आहेत. एक घनवृत्तीचा भक्त, एक घनवृत्तीचा भक्त आणि एक लक्षणावृत्तीचा भक्त. ठीक नाही. धनवृत्तीचा भक्त कशाला म्हणायचा? वाघाचा कलभूत विषय वाघाचा परीक्षात जशा नाही आणली बाहेरील रंग निवडे कसोटी संघष्टने भेटी आपोआ. हे ना एकाने वाघाचं वरचं सर्व कापड काढून त्यात भूज भरलं आणि वाघासारखं समजून त्याला वाघासारखं त्याला काय एका जागेवर ठेवलं आणि लोकांना सांगितलं पाहतो वाघ आला. लोक म्हणजे वाघ आला कुठं तो पाहतो वाघ आला. लोक पळू लागले. कोणाचे पग कोणाचे काय पायाला लागले तर कोणाच्या डोक्याला लागलं. असं पळता त्यांची काय हैराण झाले तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी हा वाद कसा होता? खोटा होता का सत्य होता? खोटा होता ना. परंतु त्या खोट्या वाघाने ही वाघाने का त्यांची फजिती केली कडे किंवा शिकलेले पैसे माकडे कधी त्या पुढे व्यक्ती माकडाला जसं शिकवलं तसं त्याप्रमाणे नसतं समोरच नाचेल असं माझं हा जो वाद आहे या वाद सत्य याच्या जागेवरच आहे. त्याला काय करण्याची काय दुसरी युक्ती येत नाही त्याला. ऐकले खोटा असल्यामुळे ऐकले तुका म्हणे कधी फजित तो खरा शीघ्र होईल. काही लोक श्रमिकाचं चिन्ह धारण करून जगामध्ये आपला प्रचार करतात पण आत्मनिका विषयाचं चिंतन करतात. ऐक नाही संकटीने देऊनी आणली भीती जगी पडले दुःखाचे सागरी वाहवले भरवली आशा भाषापाशी बांधुनी चित्त झालं म्हणजे आम्ही मुक्त. संपल्याच्या ठाई काहीच करणे नाही. काम क्रोध वरी गाडीची विरक्ती. एक नाही यांना काय म्हणलेलं आहे भ्रमवृत्तीचे संत. ठीक आहे किंवा जगी कीर्ती व्हावी म्हणून झालो गोसावी बहुत केले पाठांतर वर्ण राहिले दूर. पुढं काय आशा चित्ती नाही अनुताप लटके भगवे स्वरूप. तुका म्हणे सिंधवीचं व्यक्त श्रमवली वाचा. यांना काय म्हटलेलं आहे धर्मवृत्तीचे संत म्हटलेले आहे. म्हणलं का तिळा टोपी उंच धावी जगी मी एक गोसावी अवघा भरपंग सारा
होती विषयाचा थारा, मुद्रा लाविती कोरोनी मान व्हावाची जगी. तुका म्हणे ऐसे किती पुढे गेले, पुढे नरकात गेले किती है ना. तेव्हा कोटी माया देवाचे गवाळे वापरी वंग पोटासाठी, तुळशी खोवी कानी गर्भ खोवी शेंडी, नाग घरी लटकी लटकी धरी बोडी नाशिकाची. किरीचा नाकी वेळे गडे पडे डोळे डोळे गळतात. तुका म्हणे अवघे सोनम पेथे कैसा पांडुरंग. बोले ब्रह्मज्ञान, ब्रह्माचं झाड उभा करतात लोक. बोलताना काय ब्रह्माचं झाड उभा करतात. परंतु मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धनाभिमान, ऐशियाची कैसा सेवा, काय सुख होय जीवा. पोटासाठी संत झाले कलित बहुत, है की नाही. तर सांगायचं तात्पर्य हे काय, धनवृत्तीचे संत जो ही वास वाढवून ते आणखी अंगास. हे काय धनवृत्तीचे संत आहे का नाही. कथा करोनिया प्रेम कळा दावी, अंतरी जिव्हाळा कुकुरमाचा, किंवा अंगी लावणी राग, डोळे झाकून करते पा, यांना काय धनवृत्तीचे संत म्हणलं काय. अशा धनवृत्तीच्या संतांचं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी काय लक्षण सांगितलं नाही. आता दुसरे जे लक्षणावृत्तीचे संत आहे की नाही, आपलं हे गौणवृत्तीचे संत आहे की नाही. तर गौणवृत्तीचे संत कशाला म्हणतात, हा वाघासारखा सूर आहे, हा सिंहासारखा सूर आहे की नाही. सिंहाचा केवळ सुरत्व कौर्यत्व हे गुण त्याच्या ठिकाणी जबरा नाही, चार पाय नाही, शेपूट नाही, पुन्हा गाभळे डोळे नाही, वर कान नाही, पुन्हा अंगावरचा केस, केवळ एक गुण त्याला म्हणतात गौण, ठीक आहे. तुला गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितलेले, चतुर्विधा भजन सेवाम जना सुकृतीनं गुणा अर्थो जिज्ञा स्वर्थाची ज्ञानीचे भरतर्षभ. त्या ठिकाणी जे 3 भक्त सांगितलेले ते कसे गौण आहे, ठीक नाही. कसे गौण आहे, एक तर दुःखाकरता देवाचं भजन करणार, एक पैसा करता देवाचं भजन करणारा. पैसा 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 है ना. असं काय पैशाचंच भजन, केवळ देवाचं भजन कशा करता, पैसा करता. आणि जो जिज्ञासू आहे तो कशा करता, मला या जन्ममृत्यूच्या दुःखातून काय मुक्त करा, म्हणजे मोक्षाकरता तो काय भगवंताचं भजन करतो है ना. आणि मोक्षाकरता भगवंताचं भजन करतो तो मोक्ष काय परमश्रेष्ठ मानलेला आहे. ज्या परमश्रेष्ठ मोक्षाला प्राप्त करणारा भक्त कसा गौण आहे, त्याला गौण मानायला नाही पाहिजे. मोक्ष कसा आहे, चतुर्विध पुरुषा, चतुर्विध धर्मार्थ काम मोक्षात्मीषु मोक्ष परम पुरुष न पुनरावर्तते. तर सांगायचं तात्पर्य असा जो मोक्ष तो कसा आहे, श्रेष्ठ आहे. त्या श्रेष्ठ मोक्षाला, जो श्रेष्ठ मोक्षाची इच्छा करणाऱ्या भक्ताला गौण कसं मानलं, मानायला नाही पाहिजे का नको. भगवंत चुकले नाही का म्हणून, चुकले नाही, आम्ही चुकलो हे की नाही. तर गौण का मानलं, तर संतांच्या दृष्टीने मोक्ष कसा आहे, तुच्छ, बापुडा, पुन्हा परतंत्र, पुन्हा शापर, गळ्याची आवडी केली मदती पुरवाडी, मोक्ष मोक्ष बापुरी तिही पुढे है नाही. किंवा मोक्ष तो आम्हा, मोक्ष तो आम्हा कामारी दासी,
ही कामारिते दासी आहे की नाही. दासी कोण असते? स्वतंत्र असते तर परतंत्र असते? परतंत्र असते ना. तर मोक्ष कसा आहे? परतंत्र आहे का नाही. मोक्षाचे आम्हा नाही अवघड, तो असे उघड गाठोडी आमच्या गाठोडीमध्ये बांधलेला आहे. आम्ही ज्या वेळेला त्याला वर काढू त्यावेळेला तो वर निघेल, आणि ज्या वेळेला आम्ही आतमध्ये ठेवू त्यावेळेला तो काय आतमध्ये जन्माची काय परतंत्र आहे का नाही मोक्ष. किंवा कैवल्याच्या अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करेल. तो मोक्षाची काय सोडी बांधी करतो. सोडी बांधी कोणाची करावी लागते? जनावराची करावं लागते की नाही सोडी बांधी. जनावराला बांधावं लागतं, जनावराला सोडावं लागतं. जनावर स्वतः बांधल्या जातात का? जनावर स्वतः सुटले जातात का? तसा मोक्ष आम्ही त्याला बांधतोच मी आणि आम्ही त्याला सोडतोच मी. म्हणजे मोक्ष कसं आहे? परतंत्र आहे की नाही. मोक्ष दुराला धूप होय आगादी तुझे पाय म्हणून झाड देखला पाय पूजायचा. पाय म्हणजे काय? सेवक आहे की नाही. सेवक त्याला सांगितलं जा दुर्जनाच्या इथे, त्याला दुर्जनाच्या इकडे जावं लागतं, दुष्टाच्या इकडे आहे की नाही. भगवंतांनी कुठं पाठवलं? कुटुंबाकडे पाठवलं, कंसाकडे पाठवलं, रावणाकडे पाठवलं, कुंभकर्णाकडे पाठवलं, दुष्ट लोकांकडे पाठवलं की नाही. सज्जनाकडे पाठवलं पाहिजे तर दुष्टांकडे पाठवलं आहे की नाही. तो कसा आहे? मोक्ष परतंत्र आहे का नाही. अशा परतंत्र मोक्षाला प्राप्त करणारा भक्त कसा आहे? तिसरा भक्त आहे लक्षणावृत्तीचा आहे की नाही. ज्या लक्षण म्हणजे का? असाधारण धर्म लक्षण. ज्या त्या ठिकाणी असाधारण धर्म राहतो त्याला म्हणतात लक्षण आहे की नाही. आणि मुलांना निर्दिष्ट लक्षण पाहिजे आहे की नाही. निर्गता दुष्टता यस्मात सतत निर्दुष्ट लक्षण आहे की नाही. ज्याच्यातून काय दुष्टता निघून गेलेली आहे की नाही. दुष्टता कोणती आहे? या ठिकाणी 3 प्रकारचे काय दोष येतात आहे की नाही. कोणत्या 3 प्रकारचे दोष येतात? अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव. त्या तिन्ही दोषांमध्ये रहित असतात त्याला काय निर्दुष्ट लक्षण म्हटलं जातं. जसं गायीचं लक्षण केलं, यत्र यत्र शृंगित्वम तत्र तत्र गोत्वम आहे की नाही. तर ज्या गायीला शिंग असतात तिला जिला शिंग असतात तिला काय म्हणायचं आहे की नाही. तर हे लक्षण पुढे गेलं घोड्यामध्ये, कुत्र्यामध्ये, माणसामध्ये गेलं. आमच्याकडे असं तो कुत्र्याला तर सांगायचं तात्पर्य की आधी लोक कुठं झालं शेळीमध्ये. शेळीला बी शिंग असतात, म्हशीला बी शिंग असतात. ते अतिव्याप्त कुठं झालं लक्षण? शेळीमध्ये आणि म्हशीमध्ये. आता ते अतिव्याप्त झाल्यामुळे दुसरं लक्षण केलं. दुसरं कोणतं लक्षण केलं? यत्र यत्र कपिलत्वम तत्र तत्र गोत्वम असं लक्षण केलं. असं लक्षण केल्यानंतर ते काय फायदा नाही. काही काळ्या गायी असतात, गायी असतात, काही पांढऱ्या गायी असतात. त्यांच्यामध्ये हे लक्षण गेलंच नाही. हे लक्षण कसं झालं? अव्याप्त झालं का नाही. त्याचप्रमाणे तिसरं लक्षण केलं एक शेपवत्वम गोत्वम. तिला काय एक खूर असतो ती गाय, एक खूर गायीला नसतो ठीक नाही. गायीच्या काय काय खुरामध्ये भेगा असतात का नाही. घोड्याचं आणि गाढवाचे खुर काय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची काय भेगा नसतात आहे की नाही. मग काय एक खुर असतं त्यांचं. म्हणून ते लक्षण जे केलं ते गायीच्या ठिकाणी तर असंभव झालं आहे ना. त्या असंभव झाल्यामुळे गायीचं लक्षण तिन्ही दोषाने काय रहित झाला. त्या सहित झालं सहित तर गायीचं काय निर्दुष्ट लक्षण झालं नाही. गायीच्या ठिकाणी काय तिन्ही दोष आले. तिन्ही दोष आल्यामुळे गायीचं काय निर्दुष्ट लक्षण झालं नाही. तर गायीचं निर्दुष्ट लक्षण करायचं म्हणल्यानंतर काय करायला पाहिजे? यत्र यत्र नाशनादी मत्रम शृंगित्वंच तत्र तत्र गोत्वम. जिला जिला गळ्याखाली पोळी असते
आणि शिव असतात तिला काय गाय म्हणायचं, हे गायीचं कसं निर्दुष्ट लक्षण झालं. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी काय भक्ताचं निर्दुष्ट लक्षण सांगितलेलं आहे. ठिकाणी तुकाराम महाराजांनी भक्ताचं काय निर्दुष्ट लक्षण सांगितलेलं आहे. तेची संत ज्यांचा मेहनती काही टोना टोना नामस्मरणा वाचोनी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी वस्तू नासे दर्शने काम क्रोधा नाही चाली ती झाली समता म्हणे भेदा भेद गेला वाद खंडून जगा नितुष्ट लक्षण किंवा विष्णू म्हणे जगत वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंग हे संतांचं काय नितुष्ट लक्षण आहे. किंवा देगा गांधले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. सभा मृदू सभाय नवनी दैते सज्जनाचे ज्याची अपंगिका नाही ज्याची घरी जो भलई गया करणे जे पुत्राची तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. तोच काय हे संतांचं काय निर्दुष्ट लक्षण आहे. वैष्णव तो दया अगदी देवावरी माया नाही अनिक प्रमाण धन परता दडभारी नेमात न तले निर्धारी तुका म्हणे याची होका कयाची भरती. एका संतांचं निर्दुष्ट लक्षण. केव्हा पंडित तो भवा नित्य भजे विठ्ठला अवघे समब्रह्मा आहे सर्वाभूती विठ्ठल काय रीता नाही कोठे ठाव सर्वाभूती वासुदेव तुका म्हणे तोची दास त्याही देखल्या जाती दोष. संतांचं भक्तांचं काय निर्दुष्ट लक्षण. मारिता जो धनी तो चिमोल पावे खरा करनिसा होय चोरा मोहरा त्याची अंगे सुत नदळे ज्याच्या संगे संतांचं लक्षण सांगतात. संत तो ती जगी जाना जगी समाजाचे अंगी लोग म्हणता नये मना जगी विरक्त तोची धावा इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जयाचे मुखी मिथ्या कल्पना सारा ज्ञानेश्वरा. अजून एका ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात काही व्हावे जीवन काही पलंगी शयन जैसी जैसी वेळ घडे कैसे कैसे होणे घडे काही बैसावे वाहनी काही पायी अनवाणी काही भोज्य नाना परी काही कोरड्या भाकरी काही जता संपत्ती काही भोगणे विपत्ती काही सज्जनाचा संग काही दुर्जनाचा योग तुका म्हणे जाण सुख दुःख ते समान आहे ना. जो सुख दुःखाला काय समान भक्त आणि त्याच्याच काय अभंगामध्ये काय निर्दुष्ट लक्षण सांगितलेले. गीतेमध्ये झाला गीतेमध्ये बी ठिकठिकाणी काय भक्ताचं काय निर्दिष्ट लक्षण सांगितले. प्रजा हती यदा कर्मान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्ये वासना तुष्ट स्थित प्रज्ञ तदोच्यते. दुःखेषु दुःखन मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोधा स्थितिर्मुनिरुच्यते. यत्सर्वत्र यत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न तिवेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संहरते चायं ब्रह्ममलादेव सर्वशा
इंद्रियाणि इंद्रियार्थ्ये तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. चौथ्या अध्यायामध्ये यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जितः ज्ञानाग्निगतकर्माणं तमोभूतंगितं बुधा त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यचित्तो निराशया कर्मण्यभिः प्रवृत्तोऽपि नैव करोति यः निराशीर्यच्चित्तात्मा यत्तु सर्वपरिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वं नाप्नोति सर्वशः यदृच्छाभावसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमुत्सरः समं सिद्धावसिद्धो च कृत्वापि न निबध्यते. तर या ठिकाणी सुद्धा भक्तांचं निर्दुष्ट लक्षण सांगितले. येताना आपल्यामध्ये सर्वभूत चित्तमात्मानं सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि येन युक्ते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनाच्या सर्व ठिकाणी समदृष्टी झालेली तो का भक्त कसा निर्दुष्ट लक्षण आहे. ब्रह्मण्याभाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यत्तेन पापेन पद्मपत्रमिवाम्बसा तद्बुद्धये तदात्मनः सन्निष्ठाः तत्परायणा काय यच्छन्त पुनरावर्ति ज्ञाननिर्धुतकल्मषाः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिति सुनिश्चैव सकाकेच पंडिता समदर्शने. त्याला पंडित म्हणले एक नाही. जो विद्या विनय संपन्न असलेला ब्राह्मण गायीमध्ये आणि पुन्हा चांदळामध्ये कुत्र्यामध्ये काय समरूपाने पाहतो त्याला काय म्हणतात पंडित म्हणतात. पंडित हे पंडित सर्व येषां साम्ये स्थितं मला निर्मोहं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते चिता न प्रहिष्य प्रियं प्राप्य न तुझे प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धीर समूहो ब्रह्मविद् ब्रह्मणि चिता. सर्वभूतानां संतुष्टं योगी यथात्मा भगमिश्रया मय्यर्पितमनो बुद्धिर्मामेव मद्भक्तस्मे प्रिय यस्मान् भजते लोको लोकान् भजते जया हर्षवस्य भयोर्मे प्रियः. अनपेक्षे सुचिर्दक्ष उदासीनो गतगता सर्वानंद परित्यागी यो न दृश्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति न सुभाषो परित्यागी समे सत्यमान्ये समे प्रियः भक्तिमान्ये प्रियोदनाः. तेराव्या अध्यायामध्ये अमानित्वमदम्भित्व महिंसा शांतिराज आचार्य भाषणं सत्यं इंद्रियार्थेषु वैराग्यं मनहंकार एव च जन्ममृत्युधरायादि प्रदोषानुदर्शनम्. उडवाय असत्करण विश्वंगम ग्रहादिषु निष्ठोपपत्तिषु विद्यायुक्त असतो तो बी काय निर्दिष्ट एक नाही. चला 14व्या अध्यायामध्ये प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पाहनं न द्वेष्टि संप्रवृत्तानि न उदासीन उदासीनो गुणैः यो न विचार्यते गुणा वर्तन्त इत्येव अवतिष्ठति ते नेयते. समदुःख समस्वस्थ समलोष्टा समकांचना तुल्यक्रिया तुल्यनिन्दात्मसंस्थितिः मानापमानयोः तुल्यमित्रादिपक्षयोः.
सर्वारंभ परित्यागी गुणातिशमुच्यते निर्माण मोहादितसंगदोष परित्यागी गंभीरमुक्ता सुखदुःखकल्पे कथनीति मुलापदाज्ञामध्ये अभयन सत्वमंत्री ज्ञानयोगयोस्थिति अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागशान्तिरपैशुरं दयालुतेषुरमुक्तं माधवं शीलचापरं क्षमा धृतिश्च रुचोमानिता असे हे करण गुण ज्या ठिकाणी आहे त्याला सुद्धा निर्दुष्ट भक्त म्हणलेलं आहे. कोणत्या तरी या ठिकाणी काय शंका करीन? तुम्ही ज्ञानी पुरुषाचे लक्षण सांगितले, संन्यासाचे लक्षण सांगितले, योगी पुरुषाचे लक्षण सांगितले, स्थितप्रज्ञाचे लक्षण सांगितले, गुणातीत पुरुषाचे लक्षण सांगितले. हे सर्व वेगळे वेगळे आहे. या सर्वांचा अंतर्भाव तुम्ही भक्तांनी करायचा आणि खिचडी चुकून लागली. आणि डॉक्टर सुद्धा म्हणतो ज्याला आजारी झाला त्याला खिचडी जावं या ठिकाणी तुम्ही सर्व का आजारी आहेत, आजारी या ठिकाणी काय खिचडी करावं सांगायचं काम करे की या ठिकाणी खिचडी नाही. भगवंत माऊली एकच त्याचं उत्तर देतात. नवनिदा पार्था तोची भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा विकांत. कारण भक्त तोच आहे, योगी तोच आहे, संन्यासी तोच आहे, पुन्हा गुणातीत तोच आहे, ज्ञानी तोच आहे. कारण एकच भगवंताचे भक्त आहेत का नाही? हे सर्व कसे आहे? एकच भगवंताचे भक्त आहेत का नाही? हे ज्ञानाच्या द्वारा भगवंताला प्राप्त करतात, योगी ध्यान धारणाच्या द्वारा भगवंताला प्राप्त करतात, निष्काम कर्म योगी निष्काम कर्माच्या द्वारा भगवंताला प्राप्त. म्हणजे एकाच भगवंताचे सर्व भक्त आहे. म्हणून या ठिकाणी मी सांगितलं की या ठिकाणी काय खिचडी केली नाही, या ठिकाणी सर्व ठिकाणी काय भक्ताचंच लक्षण आहे. असं या ठिकाणी तुकाराम महाराज भक्ताचं काय निर्दिष्ट लक्षण सांगतात. भक्ताचे जाना जे ही उदास, देहावर उदास असतात. काय उदास असतात? अनेक लोक बी उदास असतात, दारू देणारे बी उदास असतात. मग कधी खड्ड्यामध्ये म्हटलं तर नाही त्यांना आपल्या शरीराची परवा आहे का नाही? एखाद्याला जर काम नाही झालं तर तो काय आत्महत्या करतो आहे का नाही? मग ते बी शरीरावर उदास आहेत का नाही? तुमचे भक्त शरीरावर उदास आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काय फरक आहे? त्याची जोपर्यंत नशा आहे तोपर्यंत शरीरावर उदास असतो. आणि जो आत्महत्या करतो त्याची कोणत्याही प्रकारची अभिलाषा पूर्ण झालेली नसते, तो काय आत्महत्या करून शरीरावर उदास असतो. तसे आमचे भक्त त्या कारणामुळे शरीरावर उदास नाही, ठीक नाही. तर कशामुळे शरीरावर उदास आहे? हे शरीर आपलं नाही, हे कोणाचं आहे? पंचभूताचं आहे. पंचभूताचा काय देह आहे, हा आपला काय देह नाही. आणि पुन्हा हा नाशवान आहे,
शरीर दुःखाचं कोठार आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची ठार, नाही तर पवित्र शरीर आहे. पुढे नाशिवंत आहे. देह हा नाशिवंत पुन्हा काळाचं खाद्य आहे ना. हे आजी माझी बरे भस्मभूमी उडे सहनावर पड झाले तरी ते दिसता. या चुके दोन्ही काजा तरी पूर्वीचा होय तुमचा. हा परिणाम कपिध्वजा तस्मदुगा. म्हणजे हा आपला नाही म्हणून त्याचे उदास असतात. जसं वर्णाश्रम करशी सोड पावसी उत्तम लोक. वर्ण आश्रम, वर्ण किती प्रकारचे आहे? 4 प्रकारचे. एक तिखट आणि एक घट वरण, नाही आणि एक विना तिखटाचं वरण, आहे का नाही? 4 प्रकारचे वर्ण आहे का नाही? या ठिकाणी 4 प्रकारचे वर्ण घ्यायचे नाही. तर कोणते घ्यायचे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आहे की नाही? हे 4 प्रकारचे वर्ण आहेत आणि 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी, ग्रस्ताश्रम आणि वानप्रस्थ आणि संन्यासी, आहे की नाही? प्रत्येकाचे कर्म कसे आहेत? वेगळे वेगळे आहेत. वर्णाश्रम करशी कधी चोप तरी तू पावशी उत्तम लोक. आपल्या वाक्याला जे जे कर्म आलं आहे ते कर्म त्याने काय आचरण करायला पाहिजे. दुसऱ्याच आपलं कर्म सोडून दुसऱ्याचं कर्म करायला नाही पाहिजे. दुसऱ्याचं कर्म जर केलं तर तो अधोगतीला जाईल, आहे का नाही? तर क्षत्रिय ब्राह्मणाच्या कर्मावर उदास असतो, ब्राह्मण क्षत्रियाच्या कर्मावर उदास असतो आणि वैश्य ब्राह्मणाच्या आणि क्षत्रियाच्या कर्मावर उदास असतो आणि पुन्हा शूद्र त्या तिन्हीच्या कर्मावर उदास असतो की नाही? त्याचप्रमाणे ग्रस्ती ब्रह्मचारीच्या कर्मावर उदास असतो, ब्रह्मचारी ग्रस्तीच्या कर्मावर उदास असतो, वानप्रस्थ ब्रह्मचारी ग्रस्तीच्या कर्मावर उदास असतो आणि पुन्हा संन्यासी या तिन्हीच्या कर्मावर उदास असतो. पण हे आपलं कर्म नाही, आपलं कर्म नाही, हे दुसऱ्याचं कर्म आहे. तसं हे आपला देह नाही, हे दुसऱ्याचा देह आहे. म्हणून त्याच्यावर काय भक्त काय उदास असतो, आहे की नाही? भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास जाणवल्या निवारून, गेले आशा पास निवारून. तर आशा पास, आहे की नाही? पास किती आहे? 7. कोणते कोणते? काळपास, धर्मपास, कर्मपास, मायापास, मोहपास, जन्मपासून 7ला काय? आशापास, आहे की नाही? आशापास फार दुःखाला कारणीभूत असतात, आहे की नाही? आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख, आशा सर्वाशी बाध. मुख्य दोष आशा, आहे की नाही? आशा उपजली भगवंताची, विश्वामनत्व आले त्याशी. आशे दिन केले देवेशी, कथा कायशी इतराशी. आशेपाशी अधर्म सकळ, आशा नेणे काळे. आशा मानिना मिटा, कर्म संपूर्ण उच्छेदी, आहे की नाही? आशा ज्याची समूळ जाय
तो ब्रह्मादिका वंदिती पाय आणि आशा ज्याची आशा समुदाय तो परम सुखला आहे ब्रह्मादिका वंदिती पाय अष्टमा सिद्धी आहे दासित्वे महाराज म्हणतात आशाला काय समूळ उत्तम काढावं आशा ही समूळ तेव्हा ती संन्यासी व्हावे तेही आशा मारून जयवंत व्हावे तेव्हाची निघावे सर्वासुनी तुका म्हणे जरी योगाची पुतळी आशेची बिबुडी कला कशी आहे दुःखाला कारण होती आणि आशामुळे 10 रुपयाची इच्छा असली 10 रुपयावाला काय 1000 रुपयाची इच्छा करतो 1000 रुपयावाला 10,000ची इच्छा करतो 10,000वाला का 1,00,000 रुपयाची इच्छा करतो आणि 1,00,000 रुपयावाला कोटीची इच्छा करतो आणि कोटीवाला का अरबाची इच्छा करतो अरबवाला कशाची इच्छा करतो चक्रवर्ती होण्याची इच्छा करतो चक्रवर्ती होण्याची इच्छा करतो इंद्र होण्याची इच्छा करतो आणि इंद्र ब्रह्म होण्याची इच्छा करतो आणि ब्रह्मा विष्णू होण्याची इच्छा करतो म्हणजे अशी का अशा काय लांबत चालत नाही विश्ववष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिको लक्षे साक्षिति पावतां प्रतिश्चक्रे शतां वांछति चक्रे शतम ब्रह्मा प्रतिभान्ति जन्माशरस्वपदं हरिपदं सर्वदं को बताः किंवा अधनी कहे धनवान सुखी धनवान कहे राज सुख राजकुमारो राजा कहे चक्रवर्ती सुखी चक्रवर्ती कहे सुख इंद्र को भारो इंद्र कहे ब्रह्मा सुखी ब्रह्मा कहे सर्व सुख विष्णु को सारो सुख तुलसीदास कहे हरि नाम विना सब दुख जगत दुखी आरो कशा कशी आहे दुःखाला कारणीभूत आहे तरी दुःखाला कारणीभूत असल्यामुळे त्या आशेचा ते काय त्याग करतात आहे का नाही दुःखाला कारणीभूत असल्यामुळे भक्त काय त्या आशेचा काय त्याग करतात अशा बद्ध जन काय जाणे नारायण करी इंद्रियाची सेवा पाहे आवडीचा हेवा भ्रमले चावळे तैसे सुचित न करे तुका म्हणे विषय नासी जय अन्य देशी तर सांगायचं तात्पर्य ही अशा काय दुःखाला कारणीभूत असल्यामुळे तिथं ते काय त्याग करतात नाही म्हणून भक्तायसे जाना जे देही उदास गेले आशापास विषय आशापास निवारुणी तर असे जे भक्त आहे ते शरीरावर उदास राहतात आणि त्यांचे काय आशापास निवारून गेलेले असतात म्हणून त्यांचा विषय काय असतो विषय तो त्यांचा झाला नारायण आलेला नारायण तुम्हाला बिना आम्हाला भेटायला त्यांना काय करमनाच तर विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता त्यांचा विशेष का नारायण काय भगवत स्वरूपच झालेले असतात त्यांना सर्व ठिकाणी काय नारायणच दिसतो जसं माती स्वरूप असतो मातीच्या वेगान असतो सर्प रज्जू स्वरूप असतो सूर्याची प्रभा सूर्य स्वरूप असते दिव्याचा प्रकाश दिवा स्वरूप असतो कापुराचा सुगंध कापूर स्वरूप असतो चंदनाचा सुगंध चंदन स्वरूप असतो दागिने सोने स्वरूप असतात
स्वप्नातले पदार्थ स्वप्न स्वरूप असतात त्याप्रमाणे हा भक्त काय भगवत स्वरूप झालेला असल्यामुळे त्याला सर्व ठिकाणी काय भगवंत दिसतोय. विषय येतो त्यांचा झाला नारायण. गौरवीला सुद्धा काय भगवंतच झाले होते. त्याप्रमाणे त्या भक्ताचा विषय सुद्धा काय एक नारायण नारायण एक नाही विषय तो त्यांचा झाला नारायण. नावले जनधन माता पिता. त्याला जनही आवडत नाही की नाही. जन का आवडत नाही. बहुता छंदाचे बहु असेल जन नये त्यांच्या संगे किंवा बहुताचे संगती बहु पावलो पतिती आहे की नाही. पण त्यांना जनबी आवडत नाही. तुकाराम महाराजाचा एक अभंग प्रसिद्ध आहे. ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. संसार करता म्हणते हा दोषी ताकिता आळशी पोट पोसा. आचार करता म्हणते हा पसारा न करा नरा निंदिताती. सत्संग करता म्हणते हा उपदेशी. एवढा अभाग्याशी ज्ञान नाही धन नाही त्याशी काहीचा करंता. समर्थाशी ताठा करिताची बहु बोलो दाता म्हणती हा वाचा. न बोलता सकळ म्हणती गर्वी. भेटीशी नवजाता म्हणते हा निष्ठूर. भेटीशी नवजाता म्हणते हा निष्ठूर. म्हणते हा निष्ठूर. येता जाता घर बुडविले लग्न करू जाता म्हणते हा मातला. न करता नपुसक झाला ना निपुत्रिका म्हणते पाहू. निपुत्रिका म्हणते होत पाहू. पातकाचे मूळ पोरवार. लोक तैसा ओक धरता धरवेना अभक्ता दिलेला. तुका म्हणे आता ऐका हे वचन जगल्या जन भक्ती करा. नवरा बायको आणि मुलगा गावाला चालले हे की नाही. त्यांनी काय आत्ताच्या सारख्या काय गाड्या नव्हत्या एसट्या नव्हत्या पुन्हा मोटारसायकली नाही त्यावेळेला. घोडं होतं घोडं. ते घोडं घेऊन एका गावाला चालले. चालल्यानंतर त्यांनी त्या आईबापाने आपल्या मुलाशी जास्त प्रेम असल्यामुळे त्या मुलाला काय घोड्यावर बसवलं चालले. पाय पाय चालले. हा घोड्यावर चालला तर पुढचे लोक म्हणे काय मूर्ख आई बाबाची सेवा करणार. आणि लग्न झालं तर छटणीच पाणी पाहिजे. पुढे गेल्यानंतर मुलाला उतरलं आणि बायकोला बसवलं. काय मूर्ख काय बायको एवढं बायको सोन्यासारखा मुलगा पायी पायी चालवून बाई जाऊन आपण स्वतः पायी पायी चालवून बायकोला कुठे कुठे चालले. पुढं बायकोला उतरलं. पुन्हा हा बसला. पुढे गेल्यानंतर काय यायला म्हाताराच येते केस तिकडे रात म्हणजे हुशार घोड्यावर बसला आणि बायकोला पोराला घेऊन बाईक पाय पायी चालला. काय सांगू गेली पुढे. पुढे गेल्यानंतर तिकडे पुढे बसले. काय म्हणे मूर्ख लोक
घोड्याचा जीव आहे का नाही, तुम्हाला जीव आहे का नाही? मला तिघं तिघं बोलत मला काही लागा वाटत लोक म्हणजे काय मूर्ख लोक घोडा कसे करतो आणि घोडा असे लोक बसून बी देणार नाही आणि चालूला बी देणार नाही. आपला विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धन धन त्यांना आवडत नाही. ठीक आहे. आजकाल धनाशिवाय जगतामध्ये पाऊल ठीक नाही. कुठे गेला कचेरीमध्ये जा, कोर्टामध्ये जा, मंदिरामध्ये जा, मस्जिदमध्ये जा, लवकर तुमचं दर्शन ठीक नाही. आणि कचेरीमध्ये गेलं तर पहिलाच उभा असतो चपराशी, थांबा थांबा थांबा, अहो पैसे घ्या, जा. पैसे दिले आतमध्ये सोडून घेतात. आजकाल पैशाशिवाय काम चालत नाही नाही. जो दरिद्र आहे त्याची तर फार त्याला तर फार दुःख भोगावं लागतं. वरम वरम व्याघ्र गजेंद्र सेवितम द्रुमालयम पद्मफलांबुजम फलां द्रुमालयम पद्मफलांबुजम तुनेशया शतजीर्ण जीर्ण बालकलम न बनवते धनहीन जीवन. एक दरिद्री मनुष्य आपल्या श्रीमंताला बंधू भाव होते त्यांच्या बरोबर तो राहतो. पण गरीब होता आणि ते काय श्रीमंत होते. चांगले चांगले इस्त्रीचे कपडे घालायचे, पाची पकवानाचं काय भोजन करायचे, एअर कंडिशन कमरा आणि फिरायला 25 लाखाची गाडी. आपली तर दरिद्री आहे आणि ह्या लोकांजवळ राहणं म्हणजे आपलं काय मूर्खपणा आहे का नाही. तर तो म्हणतो या लोकांबरोबर राहण्यापेक्षा जंगलामध्ये राहावं, जंगलामध्ये ठीक नाही. कोणत्या जंगलामध्ये? ज्या जंगलामध्ये हत्ती, वाघ, सिंह मोठमोठ्याने धडकड्या भोगतात त्या जंगलामध्ये राहावं. पण गरीबी होऊन त्या श्रीमंताबरोबर राहणं म्हणजे काय एकदम मूर्खपणा. वरम वरम व्याघ्र गजेंद्र सेवितम वयम पक्व फलांबु भोजनम. तिथं काय खायचं मग? पिकलेले फळं खायचे, पिकलेले आहे की नाही. वरम वरम व्याघ्र गजेंद्र सेवितम हिमालयम पक्व फलांबु भोजनम तृणेश शय्या शतजीर्ण वावितलम. आणि झोपायचं कशावर? गवताच्या आसनावर. आणि पुन्हा 70-100 भोग पडलेले वस्त्र घालून जंगलामध्ये राहावं. पण या श्रीमंताबरोबर राहणं मोठा मूर्खपणा आहे की नाही. श्रीमंताबरोबर राहिले त्यांना पाहिजे ना आपलं दुःख होतं की नाही. तर जो दरिद्री माणसाला सर्व लोक त्याचा त्याग करतात. जगंती मित्रांनी धनैर्विहीनम दाराश्च पुत्राश्च सुहृज्जनाश्च तमतार्थवंतम असं पुनराश्रयन्ते. तर असं त्या दरिद्र माणसाला ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला काय सर्व लोक त्याचा त्याग करतात आहे की नाही. म्हणून धनाशिवाय जगतामध्ये पाऊल टाकता येत नाही आहे की नाही. श्रीमंत श्रीमंतालाच ओळखतो, दरिद्र श्रीमंताला श्रीमंत दरिद्राला दरिद्रीला काय ओळखत नाही. भिकाऱ्याला सुद्धा काय ओळखत नाही. श्रीमंत श्रीमंतालाच ओळखतो. एवं समम कुलम एवं समम वित्तम तयोर मैत्री निवाहश्च पुष्टयो. त्याचा संबंध श्रीमंताचा संबंध श्रीमंताबरोबरच असतो ऐक नाही. तो दरिद्री माणसाला ओळखत नाही. म्हणून जगतामध्ये विहीन पैशाने विहीन राहणं म्हणजे फार दुःख आहे ऐक नाही. जरी दुःख असलं तरी
पण ते दुःख एखाद्या वेळेला काय निवारण होईल. परंतु या धनाच्या माग काय 15 नर्थ आहे. तेयम हिंसा नमोदस्मयो मदा भेदम वैर विश्वास संस्पर्धा व्यसनानिक. या धनामध्ये 15 अनर्थ आहे. 15 अनर्थ आहे म्हणजे हे काय दुःखाला कारणीभूत असल्यामुळे हे फक्त त्या धनाचा सुद्धा काय त्याग करतात. जनधन माता पिता. माता पित्याचा काय त्याग करतात. माता पिता काय मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव. हे काय पूजनीय हे माता पिता. परंतु ते जर परमार्थामध्ये प्रतिबंध होत असले तर त्यांचा काय त्याग करावा. पित्याचा अधिकार त्याग करतात. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू किंवा बैसलाचे चित्ती जयाचे हरी तया नावळती मायबाप. एक नाही सगळे आईबाप जर परमार्थाला प्रतिबंधक असले तर त्यांचा काय त्याग करावा. तुकाराम महाराज म्हणतात तो भक्त विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. जो देहावर उदास असतो ज्याचे आशापास निघून गेलेले आहे त्याचा विषय नारायण झालेला आहे आणि त्यांनी जन आणि धन माता पिताचा काय त्याग केलेला आहे. मग त्याच्यावर जर संकट आले तर त्या संकटाचं निवारण संकट आले तर त्याचं निवारण करणारा कोण आहे. भगवंत आहे. मागे पुढे उभारा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून विधी किंवा मागे पुढे उभा राहिले सांभाळून आलिया घात निवारया. कारण जो भगवंताचा भक्त असतो त्याच्या मागे अनेक प्रकारचे संकट येतात. तुकाराम महाराजाच्या कीर्तनामध्ये एका बाईने गरम पाणी उकळतं पाणी होतं. एवढं मोठं संकट आहे. नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये गाय मारून टाकली. असे अनेक प्रकारचे भक्ताच्या मागे काही संकट येतात. ते संकट काही आतून येतात, काही बाहेरून येतात, काही मागून येतात. आतून येणारे संकट कोणते आहेत. काम क्रोधादी आध्यात्मिक हे आतून येणारे संकट असतात. बाहेरून येणारे संकट प्रारब्धाने जे काय आपण केलेलं आहे त्याप्रमाणे ते काय प्रारब्ध बघाने काय बाहेरून येणारे संकट असतात. काही पुढील संकट येतात. पण भगवंत
निर्वाणी गोविंद असे पुढे काही तुझ्याकडे पडवण्याची अर्जुनाला काय समोरून संकट आलं तर नव्हतं. ज्यावेळेला महायुद्ध झाल्यानंतर भगवंत वापस काढले अर्जुन आणि भगवंत, तर भगवंताने पहिले भगवंत खाली उतरत असतात, परंतु भगवंताने अर्जुनाला सांगलं तू खाली उतर. अर्जुनाला वाटलं भगवंत पहिले उतरत असतात तर मला सांगतात उतरायचं, तर भगवंत म्हणाला की तो खाली पहिला उतर. अर्जुन खाली उतरला, नंतर भगवंत उतरल्यानंतर रथात जळून गेला. आहे का नाही? एवढं मोठं समोर संकट आलं का नव्हतं, ते समोर संकट समोरच त्यांनी काय निवारण केलं. माझे मागं राहून संकट निवारण केलं. गजेंद्रच्या समोर राहून संकट निवारण केलं. आतून कोणाचं संकट निवारण केलं? उत्तरेच्या गर्भाचं. आहे की नाही? उत्तरेच्या गर्भाचं काय आतमध्ये जाऊन काय चुका भगवंत मागून आलेले जी संकट, पुढून आलेले जी संकट आणि आतून त्या सर्वांचं काय निवारण करतो. निर्वाणी गोविंद असे माझे पुढे काही तुझ्याकडे करुणी. तर असा जो भक्त देहावर उदास असतो, पुन्हा त्याचे आक्षेपास केलेले असतात, पुन्हा त्याचा विषय भगवंत झालेला असतो, त्याला जन धन माता पिता आवडत नाही, त्याचं संकट कोण निवारण करतो? भगवंत निवारण करतो. असा जो भक्त आहे, अशा भक्तांना जो सहायता करतो. तुका म्हणे अशा भक्ताला सहायता केली तर त्याला काय पुण्य प्राप्त होईल, आणि अशा भक्ताला जर सहायता न केली तर त्याला काय नरक आहे. म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे काही कापलिया भय नरकाने विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता ज्ञानेश्वर तुका